भावांनो बहिणीनो शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. आमच्या एवढ्याला घ्यायची चहापासून व्हिडिओची सुरुवात आहे. आज युवराजची चहा आहे. आज त्याची चहा ते घेऊन गेलेत, तेव्हा काही व्हिडिओ घेतला नाही. युवराजसाठी चहा ठेवणं चाललाय. बाळा तुला वर जाऊन पकड आण नाही चांगला काम सांगितलं की एकमेकावरच कोला काढली. जाऊ तिकडं जाऊ दे मग. जाऊ भेटली का वरच होईल. पहा मंडळी, मी रात्री बाजारात गेले होते रात्री, तर परत ही भाजी आणली. पहा कोणाला आवडती भाजी. भाजी तर ही तांदूळची भाजी. तुमच्याकडे काय म्हणते तिला? आम्ही तांदूळ जमतो. 2 जुड्या 30 रुपयाच्या 2 जुड्या. आणि ही कोथिंबीर एवढी 10 रुपयाची. 10 रुपयाची कोथिंबीर आहे. एवढ्याच 40 रुपयाचं झालंय. तर बघा मंडळी, आज आहे रविवार, पण सुट्ट्या कोणालाच नाहीये. सगळ्यांच्या त्याच्या कामावर जायचंय. इकडे आता तुम्हाला तर माहिती आपली मम्मी काय बनवणार आहे. सांगितलंय का तुम्ही? कसं भाजी दाखवली आहे. अच्छा, फक्त भाजी दाखवली का? रेसिपी नाही सांगितली का? नाही. अच्छा, मम्मीची भाजी बनवते शेवटी तुम्ही बघत राहा. तर मला ते कळ नसते. आज रविवारमुळं आपल्याला चाललंय मस्त बनवणं. पण त्याच्यासोबत खायला हे बघा, आज आणले नारळ. म्हणजे नारळ त्याच्यासोबत मला चटणी बनवून खायची आहे. नारळाची चटणी खायची. याच्या आधी आपण नाही बनवतो सगळ्यांनी, त्याच्यासोबत नव्हतं खाल्लं कधी. आज बनवायची जाऊन मी जाऊन नारळ आणलंय बघा. एवढं नारळ सोडून टाकलंय. एवढं नारळ फोडून घेतो, मग बनवतो मस्त चटणी. मम्मी देईन मस्त आपल्याला चटणी बनवून. मग बाकी काय आता मला लवकर आवडायचं. आज मी तोंड धुतलं नाही. तोंड पण धुवायचंय, कामावर पण जायचंय. चला आता त्या गिलास याला फोडू तुम्ही. गिलास देव इथून फोडू घेऊ. अरे घेऊ बरोबर. गिलास जमीन फुटली खालची. आता जमिनीत तशी पॅकही आपोआप तर खाली चालली. पाणी नाही वाटते त्याच्यात. पाणी आहे त्याच्यात. का फुट ना लय मोठं निघलं मग पाणी. घुसन हातात. गोडे वाटतं नारळ. गोड तर असणच. सगळंच काढून टाकून कशाला ठेवायचं मंडळी? एवढंच हाताला लागत राहते नुसतं. बरे पाणी जर खाऊ पाणी पिऊ पाय. आता चटणीत का काय पोरगे बाय, तुला नाही प्यायचं का? हा, प्यायचं नाही का? पिऊन पाय. सगळं नको या करता तुला. पिऊन पाय. सगळंच लागलं पाहिजे जरा. गोड आहे गोड आहे. यायला काय चव आहे? गोड म्हणतात का? ओके. काय आता तर बघा मंडळी, आज बनवलेत मम्मीनं असं मस्त. काय दिलेच होते त्याला? धपाटे बनवलेत मस्त. आज रविवार आपला खास नाश्ता आहे, मस्त स्पेशल नाश्ता आजचा बघा. मस्त धपाटे बनवून मम्मीनं. आणि त्यासोबत खायला मी आलं तर सकाळी नारळ. तर अशी चटणी पण बनवली बघा. मस्त आत्ताच फोडणी दिली. नक्की सांगा कशी वाटते आपली चटणी मंडळी. बघा आता इथं झालंय. आता इकडे बनवायची तयारी चालूच आहे. आता घेतलं ते उलटं मारून आणि द्यायचं आता तव्यावर टाकून. त्याला चांगलं भाजू द्यायचं. आता सेंटरलाच पडलं तिला, साईडने एक किलो. दुसऱ्याची तयारी. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मंडळी. बघू आता आपला आज नाश्ता कसा बनतोय. तर बघा इकडं मम्मीचं बनवणं चालूच आहे.
आणि इकडं असं ताट मी वाढून घेतलं आपल्या धपाट आणि त्यासोबत जाऊन मी दही पण घेऊन आलोय बघा आणि चटणी सुद्धा नारळाची. त्यासोबत मी खार पण घेऊ शकतो पण खार नको आता लय आंबट होईल सगळं. त्यामुळे जाता आता आपलं युवा कुठं गेला का मी जेवढं चालली बाहेर काम तर मी चांगले वाटले धपाटे चांगले रागायले काय चांगलं लागेल. फक्त थोडे पतले करा. हे जरा थोडं गव्हाचं पीठ जास्त झाल्यामुळे ते तसे वाटत. थोडे जाड झालेत वाचले करा. चला मंडळी या तुम्ही पण धिरडे खायला नक्की सांगा कसा वाटतं आपला आजचा नाश्ता तर आहे की नाही? मंडळी 10 वाजले दुपारचे 2 आले सगळे एक जागी. काय म्हणला? 10 वाजले आता काय 10 वाजले 2 वाजले मंडळी. पोरग बदमस्त आहेच तुम्हाला चांगलं माहिती. चला मी दाखवते तुम्हाला कसं हे पाहिजे. खाल्लं पिलं जाऊन झोपलं. हे आलंय जेवायला. काय खातो? काय केलं सकाळी काय सांगितलं होतं का तर सकाळी? आ असं मुंडे का आलं होतं तोंडात सांग नाही.